भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये अवैध फेरीवाले बिनधास्त खाद्यपदार्थ विकताना दिसत असून यातच रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत। अशातच कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर हल्ला करून पैशाची बॅग लांबवणाऱ्या आंतरराज्यीय 4 जणांच्या टोळीच्या जळगावच्या LCB पथकानं मुसके आवळले आहेत। या कारवाईत 4.5 लाख रुपयाचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या यशस्वी कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। रेल्वे स्थानकावर 9 सप्टेंबर रोजी कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवासी सुधाकर धनलाल पटेल वय वर्ष 60 राहणार बराणपूर मध्य प्रदेश प्रवास करत असताना आरोपी किरण पंडित हिवरे वय वर्ष 32, अजय सुपुडू कोचुरे वय वर्ष 25, हरीश अनिल रायपुरे वय वर्ष 25 आणि गोकुळ श्रावण भालेराव वय वर्ष 27 यांना मारहाण करून यांच्याकडील रोख रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि पळून गेले। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेल्वे दरोडा टाकणारे हेच आरोपी जळगाव शहरातील CS ग्राउंड येथे चोरीच्या पैशांची वाटणी करण्यासाठी एकत्र येणार होते। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ही माहिती मिळताच तातडीनं पथकाला कारवाईचे आदेश देत पथकानं गुरुवारी रात्री 9 वाजता सापळा रचून चौघांना अटक केली। चौघा संशयित आरोपींकडे असलेल्या पिशवीत 4.5 लाख रुपये आढळले। पोलीस चौकशीत या आरोपींनी रेल्वेत दरोडा टाकल्याची कबुली दिली। जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितले।